नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, MPSC कंबाईनकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय जनता पक्षाचे विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली आहे? भारतीय जनता पक्षाचे विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहुल नर्वेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, जमखंडी संस्थानातील उठावाचे नेतृत्व कोणी केले? जमखंडी संस्थानातील उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 आप्पासाहेब पटवर्धन यांनी संस्थानातील उठावाचे नेतृत्व केले हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी CBIची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? खालीलपैकी CBIची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1963 मध्ये CBIची स्थापना करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी कोणती? जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 नवी दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 देशातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती? देशातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 नागालँड ही पेपरलेस विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 खनिज परत कोरडा वरील शब्दगट हा कोणत्या भाषेतील आहे? खनिज परत कोरडा वरील शब्द गट हा कोणत्या भाषेतील आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पोर्तुगीज भाषेतील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 शकुन मान गुण रोगी या शब्दाचे विरुद्धार्थी अर्थ बनवताना कोणत्या भाषेतील उपसर्ग लागतो? शकुन मान गुण रोगी या शब्दाचे विरुद्धार्थी अर्थ बनवताना कोणत्या भाषेतील उपसर्ग लागतात? तर ऑप्शन क्रमांक 2 संस्कृत भाषेतील उपसर्ग लागतो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 राम नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या। राम नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या। तर ऑप्शन क्रमांक 3 अर्थ नसणे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 तिने भिकाऱ्याला पैसे दिले या वाक्यातील क्रियापद ओळखा। तिने भिकाऱ्याला पैसे दिले या वाक्यातील क्रियापद ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 2 दिले हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कितवे मुख्यमंत्री होते? उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कितवे मुख्यमंत्री होते? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? तर ऑप्शन क्रमांक 1 19वे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायदा करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायदा करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार 2022 खालीलपैकी कोणत्या राज्याला मिळाला आहे? सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार 2022 खालीलपैकी कोणत्या राज्याला मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाल कोण लढले? पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाल कोण लढले? तर ऑप्शन क्रमांक 1 तात्या टोपे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 माळ चिखल कचरा हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे? माळ चिखल कचरा हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 देशी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 जमीन जंगल कमर दोस्त हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे? जमीन जंगल कमर दोस्त हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फारसी प्रकारातील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 ईडीचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? ईडीचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली येथे ईडीचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18 पंकज या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? पंकज या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 चिखलात जन्मलेला हे आपले कसे होईल। प्रश्न क्रमांक 19 डॅश जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगाच्या रांगांना
तोरणा माळाचे पठार असे म्हणतात. डॅश डॅश या जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांच्या रांगांना तोरणा माळाचे पठार असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी मांजर सुंभा घाट कुठून कुठे जातो? खालीलपैकी मांजर सुंभा घाट कुठून कुठे जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 बीड अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही? मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 इराणमध्ये मान्सून पाऊस पडत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? खालीलपैकी नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाग नदीवर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1992 साली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या नदीला आसामचे अश्रू असे म्हणतात? कोणत्या नदीला आसामचे अश्रू असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा या नदीला आसामचे दुःखाश्रू असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला? पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला? तर ऑप्शन क्रमांक 4 आर्यभट यांनी मांडला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते? महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील 25वे उच्च न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले? भारतातील 25वे उच्च न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना कधी झाली? खालीलपैकी भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1925 मध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1998 मध्ये कोकण रेल्वे सुरू करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डावपेच हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेपासून तयार झाला आहे? डावपेच हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून तयार झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फारसी भाषेतून डावपेच हा शब्द तयार झालेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी पूर्ण अभ्यस्त शब्द ओळखा. खालीलपैकी पूर्ण अभ्यस्त शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 घर घर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे. भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यघटनेचा आत्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतीय राज्यघटनेतील 8वी परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील 8वी परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? खालीलपैकी भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 26 जानेवारी 1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. सिंधुदुर्ग पोलीस भरती 2016 व मुंबई पोलीस भरती 2018 मध्ये पडलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारतीय राज्यघटना मंजूर करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 9 डिसेंबर 1946 मध्ये भारत घटना समितीचे पहिले अधिवेशन झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भले सन्मार्ग सोडून न जाती यातील भले या योग्य पर्याय सांगा. भले सन्मार्ग सोडून न जाती यातील भले
यासाठी योग्य पर्याय सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 विशेषण साधित नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्यास काय म्हणतात? दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त व्यंजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात? अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड हा अग्निशामक साधनांमध्ये वापरला जाणारा वायू होय. प्रश्न क्रमांक 41 विषुववृत्ताला 2 वेळा छेदून जाणारी नदी कोणती आहे? विषुववृत्ताला 2 वेळा छेदून जाणारी नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमेझॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 शांती पठार डॅशच्या देशात आहे? शांती पठार डॅशच्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 म्यानमार या देशात शांती पठार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जहाजाचे तळ भाग तयार करणारा देश खालीलपैकी कोणता? जहाजाचे तळ भाग तयार करणारा देश खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 माणूस आणि झाड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? माणूस आणि झाड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 निळू दामले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? तर कोसी या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतीय जंगल सर्वेक्षण कार्यालय कुठे आहे? भारतीय जंगल सर्वेक्षण कार्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 देहरादून येथे भारतीय जंगल सर्वेक्षण कार्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड हे राज्य भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य होय. प्रश्न क्रमांक 48 माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 2005 मध्ये माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 अजिंठा वेरूळच्या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अजिंठा वेरूळच्या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागपूर. लोहमार्ग पोलीस 2018 मध्ये पडलेला प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? नागपूर. लोहमार्ग पोलीस 2018 मधील प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 चित्रपट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 लडाख या केंद्रशासित प्रदेशाची सीमा किती देशांना लागून आहे? लडाख या केंद्रशासित प्रदेशाची सीमा किती देशांना लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 नुकतेच भारतातील पहिले भूमिगत क्रांतिगाथा संग्रहालय कुठे स्थापन केले? नुकतेच भारतातील पहिले भूमिगत क्रांतिगाथा संग्रहालय कुठे स्थापन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू मोहिनी अट्टम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 जागतिक वृक्ष शहर 2021 कोणते? जागतिक वृक्ष शहर 2021 कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 1 व 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फुटबॉल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जागतिक योग दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक योग दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 21 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 पहिला जागतिक योग दिन केव्हा साजरा केला? पहिला जागतिक योग दिन केव्हा साजरा केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 21 जून 2015 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 8व्या जागतिक योग दिनाचे मुख्य आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? 8व्या जागतिक योग दिनाचे मुख्य आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 बालिका पंचायत सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? बालिका पंचायत सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स
कोण होते? भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बिपिन रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 तबला वादक पंडित बिरजू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 डॅश या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे. डॅश या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 2027 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 जनरल करिअप्पा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे? भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 द्रौपदी मुर्मू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली तर त्या कितव्या महिला राष्ट्रपती असतील? भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली तर त्या कितव्या महिला राष्ट्रपती असतील? तर ऑप्शन क्रमांक 3 दुसऱ्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 द्रौपदी मुर्मू डॅश आदिवासी जमातीत येतात. द्रौपदी मुर्मू डॅश आदिवासी जमातीत येतात. तर ऑप्शन क्रमांक 3 संथाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली तर त्या कितव्या राष्ट्रपती असतील? द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली तर त्या कितव्या राष्ट्रपती असतील? तर ऑप्शन क्रमांक 2 15व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 आधुनिक भारताचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? आधुनिक भारताचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बंगालची फाळणी केव्हा रद्द करण्यात आली? बंगालची फाळणी केव्हा रद्द करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 12 डिसेंबर 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली? महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1968 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 1955 कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 गटातनं बसणारा पर्याय ओळखा. गटातनं बसणारा पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अग्निपथ भरती योजनेअंतर्गत तरुणांना सैन्यात किती वर्षापर्यंत नोकरी मिळणार आहे? अग्निपथ भरती योजनेअंतर्गत तरुणांना सैन्यात किती वर्षापर्यंत नोकरी मिळणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 4 वर्षांसाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 फ्रेंच ओपन 2022 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? फ्रेंच ओपन 2022 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 3 राफेल नदाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सामाजिक न्याय दिन 26 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 इंटरपोल या संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली? इंटरपोल या संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1923 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली होती? द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 1 नोव्हेंबर 1956 हे
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीप्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 रेल्वे विभाग व मुख्यालयातील अयोग्य जोडी ओळखा. रेल्वे विभाग व मुख्यालयातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम रेल्वे सुरत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी अणुविद्युत प्रकल्प व राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अणुविद्युत प्रकल्प व राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 काकरापारा महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 एकनाथ शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली झाली? राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 SRPF चे बेसिक हत्यार कोणते आहे? SRPF चे बेसिक हत्यार कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 SLR हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 SRPFच्या प्रमुखास काय म्हणतात? SRPFच्या प्रमुखास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 महासमादेशक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 राज्य राखीव पोलीस दलाचे रेझिंग डे केव्हा असतो? राज्य राखीव पोलीस दलाचे रेझिंग डे केव्हा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 6 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 SRPF चे बेसिक अत्याधुनिक हत्यार कोणते? SRPF चे बेसिक अत्याधुनिक हत्यार कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 MP5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र राज्य राखीव दलाचे एकूण किती गट आहेत? महाराष्ट्र राज्य राखीव दलाचे एकूण किती गट आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 19 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 SRPF चे किती परिक्षेत्र म्हणजेच रेंज आहेत? SRPFचे किती परिक्षेत्र म्हणजेच रेंज आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 SRPFचा 19 क्रमांकाचा गट कोणता? SRPFचा 19 क्रमांकाचा गट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कुसडगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 SRPF जवानांच्या उजव्या बाजूच्या हाताच्या दंडावर काय असते? SRPFच्या जवानांच्या उजव्या बाजूच्या हाताच्या दंडावर काय असते? तर ऑप्शन क्रमांक 2 गट क्रमांक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 परमेश्वर अय्यर नीती आयोगाचे कितवे कार्यकारी अधिकारी आहे? परमेश्वर अय्यर नीती आयोगाचे कितवे कार्यकारी अधिकारी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सर्वनामाची खालीलपैकी कोणती विभक्ती होत नाही? सर्वनामाची खालीलपैकी कोणती विभक्ती होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 संबोधन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 संयोग चिन्ह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पुढीलपैकी कोणता शब्द साधित शब्द नाही? पुढीलपैकी कोणता शब्द साधित शब्द नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 इमारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 वीरा शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल.